9 फेब्रुवारी पुण्यामधील साने गुरुजी स्मारक येथे निर्भय बनो सभा आयोजित केली होती। या सभेला ॲडव्होकेट असीम सरोदे, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि अन्य वक्ते या सभेमध्ये भाषण करणार होते। पण ही सभा सुरू होण्याआधीच त्या ठिकाणी पत्रकार निखिल वागळे यांच्यावरती हल्ला झाला। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हा हल्ला करण्यात आला। ॲडव्होकेट असीम सरोदे आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि निखिल वागळे सरोदे यांच्या घरातून निघाले होते। एकाच गाडीमधून हे तिघेजण निर्भय बनो सभा आयोजित केली होती त्या ठिकाणी म्हणजेच साने गुरुजी स्मारकाच्या दिशेने निघाले असताना त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला केला गेला, शाईफेक केली गेली, गाडीची तोडफोड देखील केली गेली। खरं तर या सगळ्या परिस्थितीच्या मागे एक मोठी पार्श्वभूमी आहे। अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत आणि म्हणूनच या कार्यक्रमामध्ये आपण यामागील संपूर्ण पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि नमस्कार, मी कृपा सपकाळ। न्यूज अनकटच्या महाराष्ट्र नक्की कोणत्या वळणावर ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। एकीकडे महाराष्ट्र ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरती झालेला हा पहिलाच हल्ला नसून याआधी सुद्धा त्यांच्यावरती अनेक हल्ले झाले। 1991 पासून अनेक वेळा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागळेंच्या चॅनल ऑफिसची देखील तोडफोड केली होती। त्यानंतर 2004 मध्ये सुद्धा शिवसैनिकांनी निखिल वागळे यांना काळं फासून त्यांच्यावर हल्ला केला होता। निखिल वागळे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे कोणत्या ना कोणत्या संघाच्या पक्षाच्या निषेधाला सामोरे जात असतात आणि आता 9 तारखेला झालेला हल्ला सुद्धा अशाच एका वक्तव्यामुळे झालाय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांच्यावर 4 फेब्रुवारीला निखिल वागळे यांच्याकडून एक ट्विट करण्यात आलं होतं। लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न मिळाल्याबद्दल हे ट्विट होतं। अडवाणींना भारतरत्न म्हणजेच एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला दिलेली शाबासकी असं हे ट्विट होतं आणि ह्याच ट्विटमुळे अनेक वादाला फाटे फुटले। या हल्ल्याचं मूळ कारण निखिल वागळे यांनी हे केलेलं ट्विट ठरलंय असं देखील बोललं जातंय। त्यातच पुण्यात त्या दिवशी निर्भय बनो सभेचं आयोजन केलं गेलं होतं। ही सभा होऊ न देण्याचा उद्देश सुद्धा भाजप कार्यकर्त्यांचा होता। पण निर्भय बनो सभा नक्की काय आहे, या सभेचे उद्देश काय आहेत, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून यावर एक नजर टाकूयात। 1 मे 2023 ला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून निर्भय बनो आंदोलन सुरू करण्यात आलं। लोकशाही आणि संविधानाचं रक्षण हा उद्देश ठेवून हे आंदोलन सुरू केलं। अनेक मान्यवर, पत्रकार, आमदारांनी या आंदोलनात लोकशाही व संविधानाच्या रक्षणाची शपथ घेतली। देशामधील दमनकारी मोदी सरकार विरोधात हे निर्भय बनो आंदोलन सुरू करण्यात येत आहे असं निखिल वागळे यांनी त्यावेळेला सांगितलं। साम दाम दंड भेद कशालाही बळी न पडता निर्भयपणे आणि शांतपणे संसदीय मार्गाने कार्य करत राहू अशी शपथ या आंदोलनात घेण्यात आली। मुंबईमधील हुतात्मा स्मारक येथे निर्भय बनो आंदोलनाचा पहिला कार्यक्रम पार पडला। मोदी सरकार विरोधात लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा असं म्हणत डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे हे महाराष्ट्रभर निर्भय बनोच्या सभा घेत आहेत। देशामधील अनेक मुद्द्यांवरती विविध वक्त्यांकडून निर्भय बनो सभेत भाष्य केले गेले आणि हीच सभा पुण्यामधील साने गुरुजी स्मारक येथे आयोजित केली होती आणि सभा सुरू होण्याआधीच निखिल वागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती हल्ला झाला। मात्र निर्भय बनो ही सभा उधळून लावण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न असफल ठरला, कारण हल्ला होऊन सुद्धा निखिल वागळे यांनी ही सभा घेतलीच।
या सर्व गोष्टींमुळे भाजप कार्यकर्ते नुसते सभा बंद पाडण्यात अपयशी ठरले नाहीत, तर त्यांना हा हल्ला करून जे साध्य करायचं होतं त्याचे भलतेच परिणाम त्यांना भोगावे लागले. एका पत्रकारावर अशा प्रकारचा हल्ला केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी निषेध मोर्चे आणि आंदोलनं करण्यात आली. महाराष्ट्रामधील पत्रकार आणि वकिलांवरच असा हल्ला होत असेल तर ही दडपशाही आणि झुंडशाहीच्या दिशेने वाटचाल होत नाही ना, असा सवाल उपस्थित केला जातोय. त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा या सर्व प्रकारावर आपली मतं मांडलीत. यावर कोणकोणत्या नेत्यांनी कोणती वक्तव्य केलेत पाहूयात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये ते म्हणालेत की कायदा व सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये. ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई आम्ही करूच, पण देशातील व्यक्तींच्या भावना दुखावतील अशा प्रकारची वक्तव्य करणं, देशातील सर्वोच्च नेत्यांवर अतिशय खालच्या स्तराला जाऊन टीका करणं हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. तरी सुद्धा कायदा व सुव्यवस्था राखणं हे आमचं काम आहे व ते आम्ही करू. यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना कदापिही महायुतीचं सरकार खपवून घेणार नाही. कोणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार नाही. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा प्रकारच्या घटनांचं महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासण्याचं काम केलंय, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळेला व्यक्त केलं होतं. तसंच पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले होता कामा नयेत. टीका ही चालत राहणार, पण टीकेचं स्वरूप हे हिंसाचारामध्ये होता कामा नये, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती. अशा अनेक नेत्यांनी याबद्दलची मतं मांडली आहेत. दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी जो उद्देश ठेवून हा हल्ला केला त्यातून त्यांना काय साध्य करायचं होतं असा सुद्धा प्रश्न पडतो. पण बघायला गेलं तर या हल्ल्यामुळे भाजपचा फायदा कमी व तोटा जास्त झालाय. याची सुरुवातच होते ती निखिल वागळे यांच्यावर देवधर यांनी केलेल्या अॅट्रॉसिटीच्या आरोपापासून. वागळे यांनी त्यांच्या वक्तव्यातून राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचा अपमान केलाय असा आरोप भाजपचे लोकसभेचे इच्छुक उमेदवार सुनील देवधर यांनी केला. तशी त्यांनी तक्रार देखील पोलीस स्थानकात दाखल केली. पण फक्त राष्ट्रपती यांच्या जातीचा वापर करून भाजप राजकारण करतंय असा आरोप आंबेडकरी सैनिकांनी केला. त्यामुळे कालांतराने तक्रारीतून हे कलम वगळण्यात आले आणि हाच मुद्दा वागळेंनी उचलला. एक ब्राह्मण व्यक्ती कशी काय अॅट्रॉसिटी दाखवू शकते असा प्रश्न त्यांनी भर निर्भय बनोच्या सभेमध्ये केला. आणि इथे सुनील देवधर आणि भाजपला पहिला फटका बसला. रस्त्यावरती उतरून हल्ला करणं ही भाजपची संस्कृती नव्हती, पण या कृत्यामुळे भाजप आता लक्षवेधी ठरले. त्याचबरोबर विरोधकांना टीका करण्यासाठी आयतं कोलीत भाजपने हातामध्ये दिले. एका पत्रकारावर आणि एका वकिलावर हल्ला करून कायदा हातात घेतल्यामुळे अनेक स्तरांवरून या हल्ल्याचा निषेध होतोय. त्यासोबतच जी सभा होऊ नये म्हणून हा हल्ला करण्यात आला होता ती निर्भय बनो सभा आतापर्यंत हव्या तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचली नव्हती. पण या घडामोडीमुळे 9 तारखेचं निखिल वागळेंचं निर्भय बनो सभेमधील भाषण महाराष्ट्रामधील प्रत्येक न्यूज चॅनलवरती लाईव्ह दाखवलं गेलं आणि 2-3 दिवस याची चर्चा देखील सुरू होती. भाजप सरकार दडपशाही आणि हुकुमशाही करणार सरकार आहे असा आरोप अनेक वेळा अनेक विरोधांनी केलाय. पण या कृत्यातून तसेच महिलांवर झालेल्या हल्ल्यातून भाजप सरकार हुकुमशाही पद्धतीने वागतीये हे विरोधकांना अधोरेखित करून सांगता आलंय. तसेच भाजप सत्तेचा दुरुपयोग करून सामान्य माणसांना देखील त्रास देत आहे असं मत नागरिकांचं झालंय. महत्त्वाचं म्हणजे या सभेला विरोध करण्यासाठी जसं भाजप आणि महायुतीतील घटक पक्ष एकत्र आले होते तसेच पाठिंबा देण्यासाठी देखील महाविकास आघाडी आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता या सभेला एक राजकीय पाठबळ देखील असणार आहे. हे झालं भाजप पक्षाला हल्ल्यामध्ये झालेल्या तोट्याबाबतचं. तर दुसरीकडे असंही बोललं जातंय की या आधी झालेल्या गोळीबाराच्या घटना बाजूला करण्यासाठी तसेच गृहमंत्री राजीनामा द्या हे राजकीय नाट्य बाजूला करण्यासाठी हा हल्ला भाजप आणि महायुती सरकारला फायदा करणारा ठरलाय. कारण या हल्ल्यानंतर पुढे काही दिवस फक्त याच गोष्टीची चर्चा संपूर्ण न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू होती. एकीकडे भाजप राम मंदिराचं स्वप्न पूर्ण करून संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये घर करून बसली होती, पण एकाच महिन्याच्या आत गोळीबार हल्ला या प्रकरणानंतर सत्ताधारी भाजप खरंच दडपशाही आणि झुंडशाहीच्या दिशेने जात आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. त्यामुळे महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणामध्ये घडणाऱ्या घडामोडी बघितल्या की महाराष्ट्र नक्की कोणत्या वळणावर जातोय हा प्रश्न मनामध्ये येतोय. त्यातच आता येत्या निवडणुकांमुळे महाराष्ट्रामधील राजकीय घडामोडींमध्ये सुद्धा मोठे बदल होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन काही घडामोडी घडण्याची शक्यता येणाऱ्या काळामध्ये नाकारता येणार नाही. याची चर्चा पुढील भागामध्ये नक्कीच होईल. तत्पूर्वी इथेच थांबूया. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट.